Please,
श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख गौरली ही काया कृपेच्या उरसे लोहे अनारिसे उद्धरिलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुका मने मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महायोगपीते तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वर Oh,
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री संतांची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय विश्वमान्य विश्वभूषण चिन्मय स्वरूप असणारे देहू निवासी श्री संत तुकोबराय विको कमी करा. पहा, महाराजांनी या अभंगामध्ये साधू संतांच्या ऋणातून कसं उत्तीर्ण व्हावं याच्याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय सांगतात की बाबा त्या संतांच्याच पायावरती नतमस्तक व्हावं ज्यांच्या पुढे स्त्री शब्द लागतो. स्त्री संतांचे माथा चरणावरी आणि नतमस्तक व्हावं, पण कसं व्हावं? साष्टांग हे करी दंडवत. आणि अशा संतांच्या पुढे एकदा नतमस्तक झालं, साष्टांग दंडवत घातला तर काय होतं ते सांगतात. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. मी विश्रांती पावलो कशाने ते सांगतात. विश्रांती पावल्याचा परिणाम काय झाला? वाढले अंतरी प्रेम सुख. अंतःकरणामध्ये सुख वाढलं, त्याच्यामुळे विश्रांती पावलो. मग अंतःकरणातलं बाहेर कसं दिसलं तर तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. डौरली हे काया कृपेच्या ओरसे ऑटोमॅटिक नोव्हे अनारिसे उद्धरिलो. म्हणून साष्टांग हे करी दंडवत सांगितलं. तुकोबरा हे सगळं झालं, तुम्ही साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक झालात. एका वचनाच्या बदल्यामध्ये तुम्हाला असणार अनेक प्राप्त झालं. अंतःकरणामध्ये प्रेम वाढलं, चित्ताला समाधान प्राप्त झालं, शरीर पुष्ट झालं, शरीरावरती चमक आली. हे सगळं संतांच्या कृपेने झालं, हे सगळं खरंय. पण त्या बदल्यात तुम्ही काहीतरी केलं असेल ना. तुकोबरायांनी सांगितलं अजिबात नाही. तुका म्हणे मज न घडता सेवा. असं शक्यच नाही तुकोबराय, कारण अगोदर काहीतरी करावं लागतं तेव्हा पगार मिळत असतो. सांगितलं या जन्मात नाही, पाठीमागच्या जन्मातलं कदाचित फलीभूत झालं. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठला. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार असा सालाबाद प्रमाणे प्रतिवर्षी चालत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताहातील असणारी ही 6व्या दिवसाची असणारी सेवा. सप्ताहातील असणारी ही 5व्या दिवसाची असणारी सेवा ग्रामदैवत श्री केदारलिंग महाराज अशा असणाऱ्या या भगवंताच्या असणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने चालू असणारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, तसंच भगवान प्रभू रामचंद्रांची असणारी ही कथा आपल्या असणाऱ्या या मौजे मोगरगा या गावामध्ये असणारी चालू आहे. तसेच असणारी ही जी व्यासपीठ सेवा आहे, भगवान महाराज असणारे टोपे यांच्याकडे असणारी ज्ञानोबरायांची असणारी सेवा आहे. आणि समस्त असणारा हा सप्ताहाचा असणारा जो भार ज्यांच्या खांद्यावरती असणारा वाहतोय असे असणारे आपल्याच गावचे असणारं वैभव हरिभक्तीपरायण दिनकर महाराज निकम, ज्यांची बाबांची असणारी काल्याची सेवा, ज्यांच्या मुखातून रसाळ वाणीमधून तुम्ही असणारी प्रभू रामचंद्रांचं चरित्र श्रवण करताय. गेली किती वर्ष झालं? 33 वर्ष झाले आपल्या सप्ताहाला. वैभव आहे आपल्या सप्त्याचं. कारण सप्ताह टिकवणं सध्या कठीण आहे महाराज. सप्ताह टिकवणं कठीण आहे. बाकी सगळं टिकायचं येतं, पण सप्ताह टिकवणं गेला असं आहे. सप्ताह टिकवण्यासाठी खूप कष्ट घ्यावा लागतात.
जीवाचं रान करावं लागतं, लोकांचं बोलणं खावं लागतं, बऱ्याच जणांचं ऐकून घ्यावं लागतं आणि सगळं ऐकून घेऊनही मुखामध्ये साखर ठेवावी लागते, तेव्हा कुठे सप्ताह टिकतात. असे या सप्ताहाला टिकवण्यासाठी असणारं आपल्या दिनकर महाराजांचं असणारं या ठिकाणी मोलाचं असणारं मार्गदर्शन आहे आणि त्यांचा असणारा हातभार आहे. मला त्यांचा ओघवता परिचय झाला. महाराजांच्या असणाऱ्या पूर्व असणाऱ्या पिढ्यांपासून परमार्थ चालू आहे, हे का नाही? यालाच म्हणायचं पूर्व पुण्य ठेवा ओढवला, हे का नाही? आता महाराजांचा आणि स्वतः महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या समोर असणारी कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. योगायोग असा म्हणावा लागेल. घेतलेला अभंग कॅन्सल करून दसरा घेण्याचा योग आहे. विठ्ठल पहा, अगोदर जो अभंग घेतला त्याच अभंगाचा पुढचा टप्पा म्हणजे हा अभंग आहे. काल तुम्ही अभंगावरती चिंतन श्रवण केलं. काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार तुम्ही काल श्रवण केले, पण संतांच्या उपकारातून उत्तीर्ण कसं व्हायचं हे आजच्या अभंगातून श्रवण करायचंय. विठ्ठल या अभंगामध्ये तुकोबरायांच्या जीवनामध्ये झालेल्या बदलाविषयी तुकोबराय असणार आपल्याला प्रतिपादन करतात. तुकोबरायांच्या जीवनामध्ये बदल झाला. काय झालं? अंतःकरणामध्ये प्रेम वाढलं, समाधान प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला. या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या, पण कुणामुळे झाल्या? इकडे अगोदर आपल्याला लक्ष घालावं लागतं. कुणामुळे प्राप्त झाल्या? तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे संतांमुळे असणारा हा बदल झाला. मानवी जीवनामध्ये जर बदल होणार असेल तर तो फक्त आणि फक्त संत आणि संत वाङ्मय याच्याशिवाय होणं अशक्य आहे. आपल्या जीवनामध्ये जर बदल करून घ्यायचा असेल, चांगला बदल म्हणतो बरं मी, असं काही नाही. माणसांमध्ये बदल होतात ना, खूप बदलतात लोक, असं काही नाही. शहरात खेड्यातले लोक शहरात गेले की बदलतात, शहरातले लोक खेड्यात आले की बदलतात. ह्या बदल नाही सांगत मी तुम्हाला. त्याच्या वृत्तीमधला अंतःकरणामधला जो बदल आहे तो बदल जर व्हायचा असेल तर फक्त आणि फक्त संत एवढे एकच व्यक्ती असणारी माणसाला जीवनामध्ये बदल करून घडवून आणू शकते. मग संत बदलतात म्हणजे काय करतात? संत बदलवतात म्हणजे काय करतात? संत नेमकं का आपला का चेहरा चेंज करतात, का माणसाला शिंग लावतात, का एखादं शेपूट वाढवतात? नेमकं काय करतात संत? आपल्यामध्ये बदल करतात म्हणजे काय करतात? काय करतात संत? तर सांगू तुम्हाला संत काय करतात. संत टणकपणा घालवतात, म्हणजे निव्वळपणा घालवतात. संत हिरवटपणा घालवतात, संत आंबटपणा घालवतात. संत काय करतात? आपला निव्वळपणा घालवतात, आपल्यामधला आंबटपणा घालवतात आणि संत आपल्यामधला हिरवटपणा घालवतात. म्हणजे काय करतात? टणकपणा गेला की मऊपणा येतो, हिरवटपणा गेला की पिवळटपणा येतो आणि आंबटपणा गेला की फळ पाडाला लागून असणार गोडव्याला लागतं. म्हणजे काय होतं? संत आपल्याला पिकवतात. शेंदाड माहिती आहे सगळ्याला? इकडं माहिती आहे का? आमच्या मराठवाड्यात खाली बीड जिल्ह्यामध्ये शेंदाड माहिती आहे. शेंदाड म्हणजे असं फळ आहे की ते फळ जर कच्चं असलं ते तोडायचं नाही, त्याला हात लागला तरी हात कडू होतो, एवढं कडू असणारं ते फळ आहे. पण ते फळ कधी कडू आहे? जेव्हा कच्च आहे तेव्हा. पण ते फळ एकदा पिकलं की एवढं गोड लागतं महाराज, त्याच्यासारखं दुसरं फळ गोड लागत नाही. म्हणजे जोपर्यंत कच्च आहे तोपर्यंत फळ कसं आहे? कडू आहे. जोपर्यंत कच्च आहे तोपर्यंत फळ कसं आहे? हिरवं आहे. जोपर्यंत कच्च आहे तोपर्यंत फळ कसं आहे? असणारं टणक आहे. पण तेच फळ जेव्हा पिकतं तेव्हा त्याच्यामधला असणारा टणकपणा जातो, मऊपणा येतो, त्याच्यामधला असणारा कडूपणा जातो, गोडपणा येतो, त्याच्यामधला हिरवटपणा जातो आणि त्याच्यामधला गोड असा असणारा सुंदर रंग त्याच्यावरती चढतो. म्हणजे संत काय करतात? आम्हाला असणारा सगळा असणारा विकारापासून बाजूला करून गोड पिकवतात. हे संतांचं लक्षण आहे महाराज. पिकलिया सेंद कडूपण गेले,
तैसे आम्हा केले. आम्हाला कसं संत बनवतात, हा बदल आहे महाराज, हा बदल आहे खऱ्या अर्थाने, हा बदल आहे. आणि हा बदल कोण करतात, तर संत आमच्या जीवनामध्ये करतात. मग संत हा बदल करून घेण्यासाठी अगोदर त्यांच्यात बदल होणं गरजेचं आहे. हे बरोबर आहे का नाही? आपल्याला बदलवणारे जे संत असतात ते आधी बदललेले पाहिजेत ना. ते जर कडवट असले, ते जर टणक असले, ते जर आंबट असले, तर ते आपल्यात बदल करतील का? करतील का? सोपं उदाहरण सांगतो. इथे ज्ञानेश्वरी वाचायला शिकवायची लेकरांना. ज्ञानेश्वरी आधी वाचणाऱ्याला, जे शिकवणारे त्याला आलेली पाहिजे ना. त्याला अगोदर गीतेची संहिता झालेली असावा, त्याला सुंदर गीता वाचता येत असावा, त्यांनी ज्ञानेश्वरीचे 10-20 पारायण केलेली असावा, त्याला ज्ञानेश्वरी सूत्रबद्ध छान वाचता यावा, तर समोर त्याला ज्ञानेश्वरी वाचायला शिकवू शकता. म्हणजे जे जगामध्ये बदलायचंय ते अगोदर स्वतःमध्ये बदल झाला पाहिजे. अगोदर ते स्वतः अंगी बांधलेलं असलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी जगामध्ये काय होणार आहे, तो बदल होणार आहे. मग संत आम्हाला बदलवतात, म्हणजे संतांमध्ये बदल झालाय का नाही? झालाय का? बोलत जा माऊल्यांनो. मला लई अडचण वाटते नाही बोलल्यावर, बरं का? तुम्ही सगळे बोलत जा. नाही बोलल्यावर मग कसं नवीन नवीन वाटतंय. आम्ही नवीन जरी असलो तरी बोलत जा, नाही तर मला असं वाटतं उघडे डोळे ठेवून झोपी गेलेत काय लोक. असं व्हायला नको. बोलायचं काय नाही, मी तुमच्या लेकरासारखाच आहे का नाही? मी काही म्हणलं की तुम्ही काही म्हणायचं, काही अडचण नाही त्याच्यात. बोलायचं. संतांमध्ये बदल झालाय की नाही सांगा? संतात बदल झालाय का नाही? अहो बदल झालाय म्हणून त्यांना संत म्हणतोय आम्ही. हे सोपं उदाहरण आहे. ज्या अर्थी मी तुम्हाला सांगू लागलो संतात बदल झालाय का नाही, म्हणजे संतात बदल म्हणजे संतात बदल झालाय तेव्हा त्यांना संत म्हटलंय, नाही तर त्यांना संत कोणी म्हणणार नाही. संत त्यालाच म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये गोडवा आलेला आहे, त्यांना संत ही उपमा लागू होते. विठ्ठल पहा, म्हणजे हा गोडवा येण्यासाठी संतांना कष्ट करावे लागलेले आहे. जेवढं आपल्याला आयत्या पिठावर रेघोट्या मारायला मिळालं तसं त्यांना आयत्या पिठावर रेघोट्या मारायला मिळालं का? नाही. आम्हाला हातात ज्ञानेश्वरी आली, आमच्या हातात गाथा आला. आता फक्त वाचायचंय, जगाला सांगायचं. पण ही ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांच्या हातात कोणी दिली नाही. ज्ञानोबारायांना ती लिहावी लागली. जो गाथा आमच्या हातामध्ये आला, सरळ आता एक एक अभंग धरून कीर्तन करता येतात, काही अडचण नाही. पण हा अभंगाचा गाथा तुकोबारायांच्या हातामध्ये कोणी आणून दिला? तो अभंग लिहावे लागले तुकोबारायांना. आणि ही ज्ञानेश्वरी आणि गाथा निर्माण होण्यासाठी जीवाचं रान करावं लागलं या संतांना. काय करावं लागलं? जीवाचं रान करावं लागलं. एवढं सर्वसामान्य नाही झालं महाराज या सगळ्या गोष्टी. जेव्हा ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं तेव्हा माझ्या ज्ञानोबारायांवरती असणाऱ्या लोकांनी अनेक प्रकारचे अत्याचार केले. विश्वमाऊली ज्ञानोबाराय, ज्यांना जगाची आई म्हणून असणार संबोधलं जातं, हे का नाही? विश्वाची माऊली असं माझ्या ज्ञानोबारायांना आज म्हणलं जातं. पण त्या काळामध्ये याच ज्ञानोबारायांना मधुकरी सुद्धा लोकांनी दिली. मधुकरी सुद्धा लोकांनी दिली. आणि ज्यांनी दिली ती मधुकरी सुद्धा मातीत मिसळवली असे लोकही ज्ञानोबारायांना भेटले. आणखी पुढे सांगू का? आज आपल्या घरात सगळ्या घरांमध्ये जेव्हा इच्छा होईल तेव्हा पुरणपोळी खाल्ली. जेव्हा इच्छा होईल तेव्हा पुरणपोळी खातो का नाही? आपल्या घरात खातो का नाही? आता काय दुष्काळ आहे का? जुना काळ होता, पोळी ही भेटतच नव्हती. सणावाराला पुरणाची पोळी मिळायची. आता ते दिवस आहेत का? आता पुरणाची पोळी जेव्हा इच्छा होईल तेव्हा खायची, आहे का नाही? विश्वाची माऊली आज ज्ञानोबारायांना आपण गणलं जातं. त्या ज्ञानोबारायांना उभ्या आयुष्यामध्ये एकदा पोळी खावा वाटली. कधी खावा वाटली? एकदाच पोळी खायची होती, इच्छा झाली एकदा.
त्याच पोळीला मांड म्हणतात. आपली पोळीचा आकार छोटा असतो, मांड्याचा आकार मोठा असतो. ज्ञानोबारांना एकदा मांड खावं वाटलं, एकच वेळ, पण घरामध्ये असणारी चिमणी कुकून गेली तर जाणं नव्हता. एवढी बिकट परिस्थिती होती, पण बहिणीच्या पुढे इच्छा प्रगट केली. ज्ञानोबारांनी सांगितलं, मुक्ता मांड खावं वाटतंय. आणि मुक्ताबाईने सांगितलं, दादा मी तुमची इच्छा पूर्ण करील आणि तुम्हाला मांड खाऊ घालील. अहो मुक्ताबाईने हिच्या तिच्या ह्याच्या त्याच्या घरी मोठमोठ असणारं गव्हाचं पीठ आणि ती डाळ जमा केली, ते साहित्य जमा केलं, ते सगळं रांधलं. मांड बनवायचं होतं, पण मांड भाजण्यासाठी गाडगं लागत असतं. तव्यावर मांड भाजता येत, गाडगं लागतं. ते गाडगं आणण्यासाठी माझी मुक्ताबाई एका कुंभाराला शरण गेली. त्या कुंभाराच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. त्याने सांगितलं, गावामध्ये अशी बोली आहे की तुम्हाला मदत करायची नाही, म्हणून तुला मी असणारं चांगलं गाडगं देऊ शकत नाही, पण थोडं फुटलेलं आहे, ते विकणार नाही, ते देतो मुक्ते. त्या मुक्ताबाईने ते गाडगं असणाऱ्या हातामध्ये घेतलं आणि असणारे रस्त्याने धावत आपल्या असणाऱ्या छोट्याशा कपड्यामध्ये ते गाडगं असणारं झाकून धरलं, कोणी पाहू नये म्हणून असणारी त्या सिद्ध बेटाच्या दिशेने असणारी माझी मुक्ताई धावत होते. ते सुद्धा गाडगं एका असणाऱ्या वाईट बुद्धीच्या व्यक्तीने पाहिलं आणि त्या मुक्ताबाईच्या हातातून ते गाडगं घेतलं, जमिनीवर आपटलं आणि त्याला पायाने तुडवलं. कारण त्याचा खापर सुद्धा मोठा झाला. जर त्याचा अर्धे भाग झाले तर ही मुक्ता त्यातला अर्ध नेईन आणि त्याच्यावर असणारी पोळी भाजून खाईल. म्हणून असे बारीक तुकडे केले की ते असणारा येता सुद्धा या मुक्ताबाईला येऊ नये. ही अवस्था केली कोणी? असणाऱ्या धर्मविदूषक लोकांनी. माझ्या ज्ञानोबारायांना पोळी खायची होती, पण साधी पूर्णाची पोळी नशिबात नाही मिळाली. त्या ज्ञानोबाराय या हालाकीमध्ये ज्या ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी आम्हा तुमच्या हातामध्ये दिली, पण त्या ज्ञानेश्वरीचं पारायण आम्ही रोज करतो का? करतो का? आम्हाला ज्ञानेश्वरी कळाली का? आपल्या या एवढ्या मोठ्या धर्म मंडपामध्ये महाराजांनी ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन केलं. मग सांगा, ज्ञानेश्वरी पारायणाला किती लेकरं बसले? घरागणित लेकरं बसलंय का? का नाही बसलं? 50 आहे कवा, तरी तुमची संख्या छान आहे महाराज. अहो काय हालाकी सांगावं ज्ञानेश्वरीच्या पारायणाची. आता आम्ही जामखेड पशी असणारी ज्ञानेश्वरीचं असणारं पारायण केलं. अहो 7 लेकरं ज्ञानेश्वरीच्या पारायणाला 2 पठ्ठ्यांनी तर ज्ञानेश्वरी फाडल्या. झालं की महाराज, खरं तुमचं वैभव आहे महाराज. 50 लेकरं म्हणजे सुद्धा ज्ञानेश्वरीचं हे वैभव आहे तुमच्या गावचं महाराज. जे संत वाङ्मय, ते संत वाङ्मय म्हणजे काय असंच आपल्या हातात आलेलं नाही, एवढं ध्यानात ठेवा. हा असणारा सप्ताह, हा असणारा जो असणारा कीर्तन, प्रवचन, भजन हे असं सहजासहजी आलेलं नाही. कीर्तन व्हावेत म्हणून साधू संतांनी आपल्या संसारावर काय ठेवला? संसाराच्या नावे वाढता संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. अरे संसार
मातीत मिसळला साधू संतांनी आणि हा परमार्थ उभा केला. तेव्हा कुठेतरी आम्हाला कीर्तन, प्रवचन, भजन ऐकायला मिळाय लागली. ध्यानात असू द्या, एवढं सोपं नाही. अरे त्या तुकोबारायांनी भगवंताला आळवण्यासाठी एवढं आळवलं की संसाराची राख झाली. राख, काही शिल्लक राहिलं नाही संसारात, काही शिल्लक राहिलं नाही बरं का. आता कीर्तन भजन करून संसार रंगाला आली ही गोष्ट वेगळी आहे. मला ही गोष्ट वेगळी आहे. हो, पार लयाला गेलेली संसार आमची उभा राहिली कशाने? कीर्तन करून. पण ही कीर्तन करत असताना तुकोबारायांनी संसाराची राख केली. खरं सांगा, तुकोबाराय भिकारी होते का? तुकोबारायांची गरिबी होती का? तुकोबारायांच्या घरी वैभव नव्हतं का? अरे तुकोबारायांसारखं वैभव अद्याप भारतात कुणाकडे नाही. अद्याप सुद्धा भारतात कुणाकडे नाही. एवढे वैभवशाली होते कोण? तुकोबाराय. पुणे प्रांतामधला सगळ्यात पैशावाला व्यक्ती तुकोबारायांचा सासरा होता. ही लाडकी लेक, एकुलती एक पोरगी, जी पुणे प्रांतातला सगळ्यात पैशावाला माणूस, त्यांनी पोरगी आपली एकुलती एक पोरगी ज्याला दिली तो कमी पैशावाला माणूस असं निष्कर्ष लावा ना. कमी पैशावाला असेल का? आज आम्ही शेतामध्ये कामाला जाणारा व्यक्ती सुद्धा आपल्या पोरीचं लग्न करताना विचार काय करतो? पोरगी सुखात आणली पाहिजे, मोठ्या घरी दिली पाहिजे. मग आपल्याला एवढी बुद्धी आहे, मग त्या आपाजी गोळ्यांना ही बुद्धी नसेल का? केवढ्या घरी दिली असेल? आपल्यापेक्षा जरा इथभर जरा जास्त पैशावाल्याच्या घरी पोरगी दिली असेल ना. मला सांगा, एवढी संपत्ती कोणाकडे होती? तुकोबारायांकडं. आणि भजन कराच्या नादी तुकोबाराय लागले, परमार्थाच्या छंदात गेले, धर्म वाढवण्यासाठी तुकोबारायांनी जर आपला देह जिजवला. तेव्हा सांगा तुकोबारायांची इस्टेट किती होती? काय होती? काय होत? चुलीवरी हरळी, घर चंद्रमौळी. आणि ही परिस्थिती केली. होत तेवढं जगाला दान दिलं तुकोबारायांनी. कर्ज माफ करणारे पहिले तुकोबाराय आहेत बरं. अख्ख्या देहू परिसरावर तुकोबारायांचं कर्ज होतं. पण कळालं हे सगळं नाशवाने, त्या क्षणाला दान दिलं तुकोबारायांनी. घेतलं नाही वापस, बुडालं म्हणले, सगळं काही द्यायचं नाही कोणी. आणि होतं तेही लुटलं. हे तुकोबाराय होते. काय केलं? भगवंताचं भजन केलं, चिंतन केलं. आणि तुम्हा माझ्या हातावर काय दिला? गाथा दिला. मग तुम्हाला माहितीये का सांगितलं? तुकोबारायांच्या अख्ख्या इस्टेटीची किंमत आहे गाथ्याला. तुकोबारायांचं अख्खा आयुष्य आणि अख्खी संपत्ती लयाला लावली तेव्हा गाथा निर्माण झालेला आहे. म्हणून बाबा हो, गाथा सामान्य नाही. गाथ्यातला एक अभंग सामान्य नाही. गाथ्यातला एक एक शब्द हा लाख मोलाचा शब्द आहे, लाख मोलाचा. आमचे बाबा सांगत असतात, पोरांनो, गाथ्यामधला शब्द दीर्घ आला तर स्वर सुद्धा दीर्घच लावीत जा. आणि शब्द जर रस्व आला तर स्वर सुद्धा रस्वच लावीत जा. त्याला बदला बदल करत जाऊ नका. आम्ही तर चरणची चरण बदलतो. या चरणाच्या जागेवर ते आपण म्हणलं काय होत? काय होत? तुला 10 आणल्या पाहिजे, 1 मोजिल्या पाहिजे. बाबा हे जमत काय? हे जमत नाही. गुरुवारी आमचे गुरुवारी बाबा सांगतात, शब्द सुद्धा बदलायचा नाही. तो शब्द जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर तुम्ही तिथं डोकं लावू नका. ते तुकोबारायांनी लिहिलेलं आहे. तो शब्द सुद्धा तुम्ही बदलायचा नाही. एवढी ताकद आहे महाराज त्या साधू संतांच्या वाङ्मयाला. मग मला सांगा, साधू संतांनी हे वाङ्मय आमच्यासाठी तयार केलं. मग हे साधू संतांनी अख्खं देह जिजवला. मग खाली ज्ञानोबारायापासून ते निळोबारायापर्यंत सकल संतांचा असणारा इतिहास तपासा. प्रत्येकाने आपला संसार वाटाला घातला, आपलं जीवन वाटाला घातलं. आणि काय केलं तर समाजासाठी असणारं कार्य केलं.
म्हणजे सगळं आपल्यावरती काय केलं त्यांनी, तर आपल्या उद्धारासाठी केलं. आणि गोष्ट ध्यानात ठेवा, मग त्यांनी आपल्यावर एवढं केलं, मग आपण काही करू नये का त्यांच्यासाठी? आपण करू नये का? आपण असंच राहायचं? आपण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आणि जर नाही केलं काही त्यांच्या साधू संतांसाठी, तर आपण कोण हो? कृतज्ञ. ध्यानात ठेवा, जीवनात माणसाने कृतज्ञता असावी, कृतज्ञता असू नये. जर कृतज्ञ माणूस झाला तर त्याच्या जीवनाला अर्थ राहणार नाही. म्हणून कृतज्ञ नसू नये, कृतज्ञ असावं माणसाने. माणसाने असलेल्या केलेल्या उपकाराची जाणीव ठेवावी, त्या उपकाराची परतफेड करावी. उगाचच घेतलेलं बुडवू नाही. मग या ठिकाणी साधू संतांनी केलेल्या उपकाराची परतफेड करायची आहे. मग तुकोबारायांना असणार साधकांनी प्रश्न केला, महाराज आमच्यावर असणाऱ्या सगळ्या साधू संतांचे उपकार आहेत, मग या साधू संतांच्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचं असेल तर आम्ही काय करावं? मग सांगितलं त्यांना काही पैसे द्या आणि मग त्या पैशातून तुम्ही उत्तीर्ण होता. ऐका ना, त्यांनी लई इस्टेट त्यांचा संसार असणारा जाळला, मग त्यांचा संसार उभा केला, त्यांना असणारे 10-5 कोटी रुपये दिले, तर साधू संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येईल का? का? कारण ज्या पैशाला आम्ही किंमत देतो त्या पैशाला ती किंमत देत नाही. सोने रुपया मृत्तिके समान, खडे जैसे, ही असणारी त्या साधू संतांची पैशाची असणारी किंमत आहे. मग त्याला किंमत नाही. मग एखादं पद द्या त्यांना, पदासाठी तर लोक आता मरायला लागले. एक नाही, पद द्या एखादं. आम्ही देऊन देऊन कोणतं पद देणार आहे त्यांना? 5 वर्षांनी संपणार. आता या कलियुगात कोणतं पद चालतं जे 5 वर्षांनी संपत? ऐका नाही, हे पद त्यांना लागूच होत नाही का? त्यांनी सांगितलं हे पद नाही, ब्रह्मादिक पद आहे, दुःखाची शिराणी. ब्रह्माचं पद सुद्धा कसं आहे? दुःखच देणार आहे. मग ते सुद्धा पद आम्हाला नको का? हे सगळं माहित आहे, हे कळालं. मग ह्याच्यात बी काही त्यांचा मोबदला मिळत. मग सांगितलं जीव द्या, जीव त्यांच्या पायावर द्या. म्हणजे काय होईल? तुम्ही त्या असणाऱ्या ऋणातून मुक्त होता. तुकोबारायांनी सांगितलं जीव दिला असता, पण जीव माझ्या मालकीचा असता तर हा देह साधू संतांच्या पायावर दिला असता, पण हा देह आपल्या मालकीचा असता तर मला खरं सांगा, हा देह कुणाचा आहे देह? अरे आम्ही याला उचना, कुणाचा आहे हा? पंचमहाभूताचा उचना आणलेला. बरं कोणी आणला? देवे दिला. कोणी दिला? देवाने दिला. मग देवाच्या बापाचा आहे का? देवाच्या बी बापाचा नाही हा, देवाने बी उचना आणलेला पंचमहाभूतापासून. देवाने दिला पण पंचमहाभूतापासून घेतला. मग ह्याच्यावर सत्ता दोघांची असावी, देवाची पंचमहाभूताची नाही. ह्याच्यावर सत्ता कोणाची आहे? काळाची. कोणाच्या हवाली केला? काळाच्या हवाली केला. म्हणजे ह्याच्यावर सत्ता तुझी. मग देह आपला आहे का?
येता कसा काय हे का नाही, आपली सिस्टीम आले बाबा, त्यांनी हा माईक माझ्या पुढे लावून दिला, मी हे उचलला आणि पकवाजाला गिफ्ट देऊन टाकला, जमन का? किंवा माझा नाही ना, देता कसा येईल? आपल्याला एखादी वस्तू समर्पित करण्यासाठी ती वस्तू आपली मालकीची पाहिजे. मग हा देह कुठं आपल्या मालकीचा आहे साधू संतांच्या पायावर द्यायला? तो जमत नाही. बरं ठीक आहे, मानला व आपल्या मालकीचा. एखादी माणसाचे असतेच ना महाराज, ज्या घरात राहते ते घरच टिकून टाकतात, असे एखादे असते. तसं आपण समजू, कसा का होईना आमच्या नावऱ्यानं कॉन्ट्रॅक्टवर दिला, देऊ. पण साधू संतांनी दिलेल्या तुलनेत हा शरीर बसतं का? त्यांनी दिलेलं कसं आहे, अविनाशी आहे, आणि हे शरीर नाशवान आहे. गारी घ्यायची आणि हिरे घ्यायचे आणि गार द्यायची, बरोबरी होती का? होईल का? नाही होत. मग पैशाने संतांचे उपकार फिटत नाही, एखाद्या पदाने संतांचे उपकार फिटत, शरीराने उपकार फिटत, मग कशानेच उपकार फिटत नाही. मग आम्ही काही द्यायचं नाही का? मी तुम्हाला सांगितलं ना, कालच्या अभंगाची सुरुवात, कालच्या अभंगाचा, आता कालचा अभंग संपला, इथून पुढे आपला अभंग सुरू. काल उपकार आणि आज सांगायचे त्याच्यातून कसं मुक्त. अरे बाबा, पैशाने जेव्हा गोष्ट फिटत नाही, एखाद्या पदाने फिटत नाही, हा शरीराचा एखादा अवयव दिल्याने फिटत नाही, नवे नवे हा जीव दिल्याने फिटत नाही, आणि फेडायचं तर उपकार आहे. मग काय करावं? मग तुकोबराने सांगितलं, अशा वेळेला कशाच्याच भानगडीत पडू नये. दोन हस्तक एक मस्तक त्या संतांच्या पायावर ठेवावं आणि डोकं टेकवावं. हेच उत्तीर्ण होण्याचं साधन अभंगाचं.
संतांची माथा. बस महाराज, आपल्या जीवनामध्ये त्या संतांकडून मिळालेलं जर आपल्याला जाणीव असेल ना एखाद्या गोष्टीची, तर या संतांना तुम्हाला दुसरं काही देण्याची गरज नाही. काय द्यायचंय? फक्त त्यांची शरणांगती करणं गरजेचं. काही करू नका, काही त्यांना धन देऊ नका, दौलत देऊ नका, पद देऊ नका, काही देऊ नका. फक्त संतांना काय द्यायचंय? तर संतांना आपला असणारा नमस्कार, आपला अंतःकरणातला भाव, आपल्या हृदयातली श्रद्धा, एवढं संतांना द्या. संतांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. 2 तास कीर्तन ऐकताना श्रद्धेने कीर्तन ऐकावं, भावनेने कीर्तन ऐकावं, अंतःकरणातून कीर्तन ऐकावं आणि मनोमन त्या पांडुरंगाला आळवणी करावी. देवा, माझ्या ज्ञानोबर तुकोबर यांनी केलेले असणाऱ्या आमच्या उपकाराची ही परत फेडे बरं 2 तासामध्ये, आणि ती इमानदारीची असावी, डुकल्या खात नसावी. बरं का माता माऊल्यानो, अजिबात नसावी. नाही तर महाराज भयंकर आहे. हो ना, तुमचं नाही बरं, तुम्ही तटस्थ आहेत सर्वजण, तुमचं नाही, आमच्याकडे. शेजारी झोपत येत म्हणा लोक, एका आडी एक नाही. हो ना, बरं हे रात्रीच्याला झोपत येते वेगळे, आता झोपायचाच टाइम आहे 11चा. आमची कथा सकाळी 10 वाजता, दुपारी 12ला ठेवा, ते झोपणार. रात्री 11. माणसाने कसं राहिलं पाहिजे? तटस्थ राहिलं पाहिजे, झोपू नये. हा, झोपण्यात अर्ध आयुष्य गेलं. साधू संतांच्या पुढे कधी नतमस्तक होणार आहे? जरा जाणीव करा, आहे का नाही? झोपण्यात अर्ध आयुष्य गेलंय की नाही आपलं? दुपारी नाही झोपलं तर अर्ध गेलंय. आणि जर दुपारी जर घेत असताना, सगळ्यात मोठा प्रश्न महाराज आज या विश्वामध्ये, या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये एक असेल, संत कोणाला म्हणावं? नतमस्तक व्हायला आम्ही तयार आहे, पण कोणाच्या पुढं? कोण आहे संत? कीर्तन करतात ते, भजन करतात ते, सप्ताह करतात ते, पारायण करतात ते, का ज्यांनी वस्त्र काढून टाकले ते? नेमकं संत कोणाला म्हणायचं? महाराज सगळा भांबावलाय समाज. नवीन पिढी परमार्थाकडे येत नाही, हेच कारण. नवीन 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 काही 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 ऐकायला मिळतं. मग ते आम्हाला म्हणजे काय खरंय महाराज, तुम्ही काय लय शहाणे आहेत का? ते आम्हाला म्हणते, काय का? कारण काय झालं? साधू वेशामध्ये बरेच लोक आले, पोटासाठी बहु झाले साधू. संत कुणाला म्हणावं हे कळलं ना आम्हाला. संत कुणाला म्हणायचं, नेमकं कुणाला म्हणायचं? नामदेव रायला विचारा, ते सांगतील संत कुणाला म्हणायचं. नामदेव राय सांगतात, बाबा कथा करीशी तरी तू कथाकार होशी, परी वैष्णव न होशी. कीर्तन करणारा कीर्तनकार होतो, वैष्णव नसतो, संत नाही होत. कथाकार कथाकार असतो, संत नसतो. ध्यानात ठेवा. असे बरेचसे असणारे अंग असणाऱ्या नामदेव महाराजांनी सांगितले. आणि नामदेव महाराजाला सांगितलं, मग तुम्ही तरी सांगा संत कोणाला म्हणावं? तर मग त्या सांगतात, नामा म्हणे नामा म्हणे नाम वैष्णवाचे घेशी, नामा म्हणे नाव केशवाचे घेशी, तरी वैष्णव होशी. फक्त देवाचं नाव घेणारा कोण आहे? वैष्णव. त्यांना म्हणा संत. मग तो नाव कसं असावं?
मग असं नाव आम्ही घेत नाहीत का? आता इथलं इथलं तुम्ही म्हणता, झोपीत म्हणता का नाही? आम्ही म्हणतो, टाळकरी म्हणते, खालचे सर्वजण म्हणतातच की विठ्ठल विठ्ठल. राम नाम तो सब कुछ लेवे, राजा रंग और चोर. कोण घेत नाही राम राम, कोण म्हणत नाही. अरे राम नाम तो सब कुछ लेवे, राजा रंग और चोर. प्रहलाद ध्रुव तर गए वो नामी था कुछ और. ते नाव तर सगळेच घेतात, मग सगळ्याला संत म्हणायचं का? नाही. मग तुकोबरायांनी पुढे असणारा बांधा टाकला आणि तुकोबरायांनी सांगितलं, अवघी देवावरी माया. वैष्णव जुन ते सोन विठ्ठल. आमचं शॉर्टकट चाललंय ऐका नाही, शॉर्टकट जमत नाही परमार्थामध्ये बाबा, मूळ धरावं लागतंय. मूळ पकडलं पाहिजे का नाही? अरे वैष्णव कुणाला म्हणावं? अवघी देवावरी माया. आता सगळे बसलेले, बरं आता आपल्यातून असणारा वैष्णव ओळखायचा आपण, माझ्या सहित सारे, बरं का, माझ्या सहित सगळे मंडळी आपण. वैष्णव कुणाला म्हणायचं? ज्याची माया भगवंताशिवाय दुसरीकडे कुठेच पांगली नाही त्याला म्हणायचं. आणि अशाने हात वरी करायचा, हात वरी करून सांगायचं, महाराज मी कोण आहे? वैष्णव आहे. देवाशिवाय माया माझी कुठंच पांगली नाही. काय झालं? काय झालं? दादा महा नंबर लागा ना. तुमच्या तर सगळ्यात जास्त तर माही माया पांगली. देवा वैष्णव कोणाला म्हणतात? ज्याची माया म्हणजे प्रेम, हे प्रेम फक्त आणि फक्त देवावरच आहे, अन्य कुठंच नाही गेलं, त्याला वैष्णव म्हणतात. आमचं प्रेम आधी बायकोवर, मग लेकरांवर, मग आई वडिलावर, मग घरावर, मग शेतीवर, मग गाडीवर, मग मोबाईलवर, राहिलं मित्रमैत्रिणींवर, आणि खाली उली तिली भाग उरला तर सत्यावर, देवावर नाही. हाय का वैष्णव आपण? खरं सांगा बरं. पुरुष मंडळ जेवढा जीव बायकोला लावता तेवढा देवाला लावता का? बायकोवर जास्त आहे बरं. बघा भाग्यवान आहे बरं. देवापेक्षा जास्त प्रेम करते चोपदार बाबा, म्हणजे कमी भाग्य नाही महाराज. माता मावल्या तुम्ही नवऱ्यापेक्षा जास्त जीव देवावर आहे का? आहे का? झोपलेल्यांना जाग करून विचार, आहेत का म्हणा. आहे नाही ना दादा, अजिबात नाही.
अजिबात नाही महाराज. आपलं प्रेम आपल्या घरच्यांवरच जास्त आहे. आपलं प्रेम आपल्या असणाऱ्या वस्तूवरच जास्त आहे. आपलं प्रेम आपल्या परिसरावरच जास्त आहे, देवावर नाही आहे. नाही देवावर प्रेम आपलं. आणि जर देवावर प्रेम असतात आपण संत पदाला गेल्याशिवाय राहिलो नसतो, एवढं लक्षात असू द्या. आपण संत पदाला जाऊ ना, पण कधी जाणार आहेत? जेव्हा सगळ्या विषयाचा असणारा त्याग होईल आपल्या शरीरातून, सगळं तुच्छ मानल्या जाईल आणि देव एकच आपला असणारा प्रेमाचा विषय राहील, तेव्हा संत पद मिळेल. तोपर्यंत कसं मिळेल आपल्याला? आपलं लेकरावर तर एवढं प्रेम आहे माय, एवढं प्रेम आहे की त्या लेकराने रोज 10 जणांचे डोके फोडले तरी आपण त्या लेकराला आपलंच म्हणतो. लेकरावरचं प्रेम. माता माऊल्यांनो, लेकरांना संस्कार लावा, प्रेम करा, पण प्रेमाच्या पोटात लेकर बिघडू नका. आज लहान मुलं 12 ते 13 वर्षाच्या वयामध्ये व्यसनाधीन होऊ लागले. किती वर्षात? 12, 13, 14, 15 या वयातली पोरं व्यसनाधीन आहे. त्या वयातले कारण काय माहितीये? पुरुष मंडळ जबाबदार नाही बरं याला, अजिबात म्हणायचं नाही. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो, लेकरं बिघडले म्हणजे बापाला पकडा. नाही नाही, लेकरं बिघडले म्हणजे आईला पकडा. लहान वयामध्ये लेकरू राहतं कोणाच कशी? आईच्या हाताखाली आहे. आईने संस्कार लावले पाहिजेत महाराज लेकराला. आईने हरिपाठ शिकवावा, आईने गीता शिकवावी, आईने विष्णू सहस्त्रनाम शिकवावं. त्याच्यासाठी आईने यावं हरिपाठात विष्णू सहस्त्रनाम शिकायला, तर लेकर शिकते. आईलाची आई ना, आई काय शिकवी? आई यशोदेची चुलत बहीण आहे. ते यशोदेला तिचं खोडकर लक्षात आहे ना, आणि आपल्याला आपलं खोडकर लक्षात आहे ना. तुम्हाला काय सांगू, खानदेशात कीर्तनाला गेलो, कथेला. मी खानदेशात कथेला गेलो, महाराज होते माझ्या संग. आणि आमच्या संस्थेचा नियम आहे, तर गुरुजोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा नियम असा आहे, जेवताना शेरटन बनेल काढून ठेवावा लागते. बरं, मी बाहेर गेल्यावर खरं सांगतो नियम पाळीत नाही. बरं, कपडे घालून खातो. बाहेर गेल्यावर नाही बाबा आपल्याच्याने होत, संस्थेत मात्र पाळतो. पण बाहेर एक दिवस खानदेशात कीर्तनाला गेलो, नेमानेम आमच्या संस्थेचे जुने विद्यार्थी, म्हणजे ज्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो, त्यांचे गुरुबंधू कीर्तनाला. त्यांनी मला विचारलं कुठे शिकला? म्हणलं बाबा संस्थेतच झालंय. कोण आहे शिकवायला? काय? चांगला परिचय झाला. मग त्यांचा परिचय सांगितला, नियम किती संस्थेचे त्यांनी मला सांगितले. मग तो पाळतो का? आता नाही म्हणतं मला जमलं नाही. मी म्हणलं बाबा पाळतो ना. म्हणलं बरं. जेवायला संगत गेलो मी आणि बाबा, जेवायला संगत गेलो. बाबाने शर्ट काढलं, मला काढावं लागलं. आता माझे गुरुवारी आहेत ना, आता आम्ही एका पंक्तीला, त्यांनी शर्ट बनेल काढला, टांगून ठेवला. मला नाही लागानी काढावा लागला आणि फुटीला टांगला. माता माऊल्या आल्या, सुंदर पाट, रांगोळी भिंगोळी मस्त ताटात वाढलं, जेवायला चालू केलं. आणि बाबांनी सांगितलं, हे बघ कथा करतो ना, एक नियम पाळायचा. कोणता? जेवताना बोलत जाऊ नको. बरं बाबा आजपासून पाळी. म्हणजे हो, एक नियम ठेव, मौन भोजन करीत जा. वाणीमध्ये दम येतो, वाणीमध्ये ताकद येते, मौन भोजन कर. बरं बाबा चालतंय. आता नियम त्या दिवशीच चालू केला नाही. कोण दिवशी? त्या दिवशी जेवायला बसलो, त्या दिवशी शेरट फुटीला टांगलं आणि जेवायला बसलो. 2-4च घात खाल्ले. म्या ज्या बाईनी मला वाढलं का, तिचं पोरग एवढं आगाव, ते बाहेर जायचं, मोठीत वाळू घेऊन यायचं आणि जिथं माझं शर्ट टांगलंय त्या शर्टाच्या खिशात भरायचं. बाबांनी सांगितलं जेवताना बोलत जाऊ नको. बरं, नियम त्या दिवशीच घातल्याला. मोडू तरी कसा पहिल्याच दिवशी मोडता येईना, काही म्हणता येईना. बाबा जवळ ते जातय बाहेर, आणतय वाळू, भरतय खिशात, जातय वाळू, आणतय भरतय खिशात. एक खिसा तर भरीला त्या, माझा काय नाड्याच्या घात खाली जातो बाबा. बरं शर्टे महागातले, बरं धुवायची पंचायत, भरला नाही एक खिसा त्याने. दुसऱ्या खिशाला चालू केलं, मग काय माझ्या काय खाली घात जाईना. म्या काय केलं, म्या बाबाला खुनीलं माझं झालंय म्हणून. बाबा म्हणले धू. बा नाही नाही म्हणले, माझं दमानी होता असे त्यांनी खुनीलं मला. तू मला तेवढंच पाहिजे होतं. मी धुतला हात, मी हात धुतला. महाराज हात धुतल्याबरोबर पाणी पिलो नाही. मी त्या मावशीला आवाज दिला, मावशी इकडे या, इकडे या. मावशी पळतच आली, काय झालंय महाराज? काय आणू का? मला काही आणू नको, तुझ्या पोराला द्या.
काय केलं त्याने? म्हणलं मावशी बघा ना, अहो एवढं भागातलं शेअर कम्या कुटीला सांगले, तुझ्या तुमचं पोरग येतंय त्यात माती भरीत आहे, पोरग येतंय त्यात माती भरीत आहे. मावशी लाल माझ्यावर, पोरावर नाही. मावशी लाल कुणावर व्हायला पाहिजे होती? पोरावर. लाल कुणावर झाली? माझ्यावर. काय महाराज म्हणली असंच बोलता तुम्ही कीर्तनात लय टाका 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 बोलता आणि खरं सांगितलं पाहिजे, खरं बोललं पाहिजे, हिथच खोट्यापणा करता. मी म्हटलं मावशी डोळ्याच्या देखत आहे, खिसा फुल भरलाय वाळूनी आणि मला काय खोटेपणा केला? तुमच्याच पोरांनी वाळू भरली? अजिबात नाही महाराज, माझं पोरग आहे ते माझं. मी म्हणलं त्याच्याहूनच म्हणलं द्या, त्याच्याहूनच मला लक्षात आलं हे प्रोडक्ट पण या कंपनीचे. अजिबात नाही म्हणली, माझं पोरग असं करूच शकत नाही. म्हणलं का? अहो कोणतं पोरग ते आणा तरी महाराज, जे वाळू भरतय ते पोरग माझं नाही, ते माझ्या गावात आहे. माझं पोरग अख्ख्या गावात एक नंबर हुशार आहे. मी म्हणलं कोणतंही ते हुशार न जाणार ना? ती म्हणली बाहेर तुमच्या बोटात पाणी भरीत आहे ते माझे. अशा माया असल्यावर आणि असे नग असल्यावर काय होईल? मग असे संस्कार लावावा का? नाही. तरी आपली माया कुणावर? लेकरावर. आपली माया संसारावर. पण ऐका, संसारावर माया करू नये. माया कोणावर लावावी? भगवंताकडे माया लावली तर वैष्णवात रूपांतर होतं. आणि अशी माया, असं प्रेम ज्या साधू संतांनी सगळ्यातलं काढलं आणि फक्त भगवंतावर लावलं, त्यांना म्हणतात वैष्णव, म्हणजेच त्यांना म्हणतात संत. आणि अशा संतांच्या पुढे काय झालं पाहिजे? नतमस्तक झालं पाहिजे. तुकोबराय सांगतात श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. निस्ता नमस्कार नाही, साष्टांग दंडवत करावा. एखादी उभी काठी पकडावी, सहज सोडून द्यावी. ती काठी कुठेच वाकडी न होता सहज पूर्ण अंग खाली टाकून देते. तसं साधू भेटल्याच्या नंतर सरळ देह आपला असणारा त्यांच्या पायावरती पडावा, असं तुकोबराय सांगतात. बाबा साष्टांग हे करी दंडवत. इथे बारकावा आहे महाराज, तिथं असणारा स्त्री शब्द वापरलाय संतांच्या पुढे. स्त्री शब्द याच्यावरती चिंतन भरपूर करता येतं आपल्याला. स्त्री, श्री हा जो शब्द आहे हा ऐश्वर्य संपन्न आहे, ऐश्वर्य संपन्न. स्त्री हा शब्द कशासाठी लावला जातो? ऐश्वर्यासाठी. आणि संत ऐश्वर्य संपन्न नसतात. संतांकडे जर ऐश्वर्य असलं तर संत नाही. संतांकडे वैराग्य म्हणा, ज्ञान म्हणा, ज्ञान संपन्न संत, वैराग्य संपन्न संत असं म्हणता येतं. पण स्त्री संत म्हणता येत नाही. का? स्त्री म्हणजे ऐश्वर्य आहे. आणि ऐश्वर्य संतांकडे कुठे? आधीच पाहिलं ना, चुलीवरी हरळी असे संत आहेत. त्यांना ऐश्वर्य का लावलं? तर तुकोबरायांनी, ज्या अर्थी तुकोबरायांनी स्त्री लावलं त्या अर्थी त्याच्यामध्ये बारकावाय. तर लक्षात घ्या, संतांकडे असणारी 17 प्रकारचं ऐश्वर्य असतं. संतांकडे कोणतं असतं? 17 प्रकारचं ऐश्वर्य संतांकडे असतं, जे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. ज्ञानोबारायांनी स्त्री हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये 17 ठिकाणी वापरला. म्हणजे 17 ठिकाणी वापरला असं नाही, 17 ऐश्वर्याला ज्ञानोबारायांनी स्त्री या शब्दाने संबोधलेला आहे, असं आहे. म्हणून स्त्री हा शब्द वैराग्यासाठी आहे, स्त्री हा शब्द ज्ञानासाठी आहे, स्त्री हा शब्द वैभवासाठी आहे, स्त्री हा शब्द लक्ष्मीसाठी आहे, स्त्री हा शब्द देवासाठी आहे. स्त्री हा शब्द असणारा त्यांच्या शरीरामधल्या असणाऱ्या सौंदर्यासाठी सुद्धा वापरलेला आहे. स्त्री हा शब्द वनासाठी वापरला आहे, स्त्री हा शब्द असणारा औदर्यासाठी वापरलेला आहे, स्त्री हा शब्द मध याच्यासाठी वापरलेला आहे, स्त्री हा शब्द असणाऱ्या ताकदीसाठी वापरलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी संतांमध्ये आहेत. संतांकडं सुंदरता आहे. संतांसारखा सुंदर कोणीच नाही महाराज जगात. संतांसारखा सुंदर कोणीच नाही, फक्त संतच सुंदर आहे. तुम्ही म्हणाल आम्ही सुंदर नाही, काही तर रूपाचं सौंदर्य नाही सांगत, अंतःकरणाचं सौंदर्य सांगतो मी तुम्हाला. संतांचं अंतःकरण जेवढं सुंदर आहे तेवढं आपलं अंतःकरण नाही. म्हणून संत सुंदर आहे. संत असणारे मदमत्स आहेत. तुम्ही मद संतांकडे कसा काय? तुकोबराय सांगतात झुंजार आम्ही विष्णुदास, आम्ही कसे झुंजार आहेत, म्हणून आम्ही कधी यालाही घाबरत नाहीत. बरं असं असणारे तुकोबराय सांगितलं. तुकोबरायचा संतांकडे असणारं ऐश्वर्य आहे. तुम्ही म्हणाल कोणतं ऐश्वर्य? आम्हा घरी शब्दाचीच रत्ने,
शब्दांचीच रत्ने. आमच्याकडे कोणतं ऐश्वर आहे? तर आमच्याकडे शब्दाचं ऐश्वर आहे असं तुकोबराय स्वतः सांगतात. तुकोबरायांकडे लक्ष्मी आहे का? तुकोबरायांच्या घरी भगवान विष्णू वास्तव्य करतात. लक्ष्मी भगवान विष्णूला सोडून राहत नाही, म्हणून असणारी लक्ष्मी सुद्धा भगवान तुकोबरायांच्या घरी, अधिक साधू संतांच्या घरी. म्हणजे 17 प्रकारचं ऐश्वर संतांकडे असतं, म्हणूनच संतांच्या पुढे स्त्री लावता येतं, अन्य स्त्री लावता येत नाही. ह्याच्यावर खूप चिंतन करता येतं की स्त्री हा शब्द कुठे लावावा आणि कुठे लावू नये. याच्यावरती असणाऱ्या अनेक ग्रंथांमध्ये वर्णन आलेलं आहे. आम्ही कोण्याही माणसाच्या पुढे स्त्री लावतो, पण लावू नये. स्त्री लावायला आपल्याला अधिकारच नाही महाराज, लक्षात ठेवा. कोणी लावतं स्त्री? आपल्याकडे स्त्री फक्त एका अर्थाने लावला जातो. स्त्री हा शब्द आपलं लग्न झाल्याच्या नंतर एक अर्धांगिनी स्त्री जी बायको म्हणून येते, ती असणारी आदिशक्तीचा अवतार आहे. तिच्या शरीरामध्ये एक शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला प्राप्त झाली म्हणूनच स्त्री लावता जातो. नाहीतर लग्नाच्या आधी कोण लावतं स्त्री? लग्नाच्या आधी लावायला चालत नाही स्त्री लावायला. ती शक्ती आपल्याकडे आहे म्हणूनच स्त्री लावला जातो. फक्त एवढं कारण आहे, नाही तर स्त्री लावता येत नाही. स्त्री हा शब्द खूप महत्वाचा आहे, तरच तो लावला पाहिजे. संतांकडे ते ताकद आहे, संतांची ती पात्रता आहे, म्हणून संतांच्या पुढे लावला जातो. स्त्री हा शब्द लावला जातो. अशा स्त्री संतांच्या माथा चरणावरती काय करा? साष्टांग दंडवत करा. असा दंडवत केल्याने काय होईल? संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख.
संतांच्या चरणावर नतमस्तक व्हा. अंतःकरणामध्ये काय होईल? विश्रांती प्राप्त होईल, प्रेम वाढीस लागेल. असं आपल्याला व्हावं वाटत असेल, संत मिळावे असे वाटत असेल तर काय करावं लागेल? त्या भगवंताचं भजन करावं लागेल. तेव्हा कुठेतरी संतांची प्राप्ती आपल्याला होईल महाराज. कारण संतांची भेट दुर्लभ आहे. अशी व्हावी वाटत असेल तर शरण त्याच विठोबारायाला जावं लागेल. कसं जावं शरण विठोबाला? हात वरी करा, मुखाने नाम आणि हाताने टाळी. बरं का माऊल्यांना? उठा, करा ना वरी, करा करा, धर्माचं काम आहे, करा. माऊल्यांनो झोपी गेलात का इकडं? हात उभे पोलिसी का दिसायले? वरी 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 वरी. अरे जोरदार मामा, खरंच शोभले बरं. करा पाठीमाग, कमोर इकडं, वरी 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 वरी, दोन्ही 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 वरी. हा संतांचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. दौरली हे काया कृपेच्या ओरसे, नव्हे अनाहरीचे उद्धरिलो. तुका मने मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो, ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत असताना 4 वर्षामध्ये जे गुरुवर्यांच्या मुखातून जेवढं ऐकायला मिळालं, जेवढं माझ्या असणाऱ्या बुद्धीत साठवलं तेवढंच सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचंच आहे म्हणून त्यांनाच समर्पित करतो. अद्यावत ज्यांच्याकडे अध्ययन करतो असे असणारे गुरुवर्य